अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, इंग्रजीतील असे असंख्य शब्द आहेत जे आपल्याला माहीत नाहीत. याचा अर्थ आपला शब्दकोश कुठेतरी कमी पडतोय, आपली व्होकॅब्युलरी कुठेतरी कमी पडते. तर अल्पनिता शोच्या माध्यमातून यापुढे आपण पार्ट वाईज आपली व्होकॅब्युलरी वाढवायची आहे. मराठीतल्या शब्दांना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते आपण शिकायचे आहे. म्हणजेच शब्द मराठी, उच्चार इंग्रजी. चला तर वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूयात. पहिला शब्द आहे अक्कल. अक्कल म्हणजे कॉमन सेन्स. अक्कल, कॉमन सेन्स. नेक्स्ट आहे इतर. इतर म्हणजे अदर्स. इतर, अदर्स. नेक्स्ट आहे आकर्षक. बाजारात गेलो, दुकानात गेलो, एखादी वस्तू आपल्याला एकदम आकर्षक वाटली तर आपण ती पटकन घेतो. तर आकर्षक म्हणजे अट्रॅक्टिव्ह. आकर्षक, अट्रॅक्टिव्ह. घाम, स्वेट. उन्हाळ्यात जास्ती करून आपल्याला खूप घाम येतो किंवा दिवसभर खूप कष्ट केले तरीसुद्धा आपल्याला घाम येतो. तर घाम, स्वेट. नेक्स्ट आहे भरपूर. भरपूर म्हणजे प्लेंटी. भरपूर, प्लेंटी. म्हणतात ना डॉक्टर, भरपूर पाणी प्या, म्हणजे प्लेंटी ऑफ वॉटर. प्लेंटी. भरपूर, प्लेंटी. नेक्स्ट आहे ठळक. ठळक म्हणजे बोल्ड. आपण लहान मुलांना सांगतो ना, ठळक अक्षरात लिही. ठळक, बोल्ड. पुढचं आहे दगडफेक. आपण ऐकतो ना, इथे दगडफेक झाली आहे, त्या ठिकाणी दगडफेक झाली. तर दगडफेक म्हणजे स्टोन पेल्टिंग किंवा स्टोन थ्रोईंग. पण आपण शब्द कोणता वापरायचा? स्टोन पेल्टिंग. दगडफेक, स्टोन पेल्टिंग. नेक्स्ट नियुक्त म्हणजे अपॉइंटेड. नोकरीवर नियुक्त केले म्हणजे काय? अपॉइंटेड. नियुक्त, अपॉइंटेड. नेक्स्ट आहे पुढे. पुढे म्हणजे नेक्स्ट, जे मी सतत बोलते. नेक्स्ट, नेक्स्ट. ठीक आहे. तर पुढे म्हणजे नेक्स्ट. पुढचा आहे शब्द बडतर्फ म्हणजे डिसमिस. ह्याला काढून टाकले नोकरीवरून, सो बडतर्फ केले म्हणजे बडतर्फ, डिसमिस. बढती, प्रमोशन. नोकरीमध्ये बढती मिळाली, मला प्रमोशन मिळाले, तर बढती, प्रमोशन. लपंडाव, हाईड अँड सीक. मुलं खेळतात ना लपंडाव. लपंडाव, हाईड अँड सीक. नेक्स्ट आहे वेडेपणा, मॅडनेस. वेडेपणा, मॅडनेस. नेक्स्ट आहे शुद्धीकरण, प्युरिफिकेशन. शुद्धीकरण, प्युरिफिकेशन. पुढचं आहे सीमा किंवा सरहद्द म्हणजे बाउंड्री. सीमा किंवा सरहद्द म्हणजे बाउंड्री. पुढचं आहे सावध म्हणजे कॉशियस. सावध, कॉशियस. नेक्स्ट स्थलांतर म्हणजे मायग्रेशन. एका ठिकाणाहून, एका स्थळावरून दुसऱ्या स्थळी जाणे त्याला म्हणतात मायग्रेशन. स्थलांतर, मायग्रेशन. नेक्स्ट क्षण. आपण म्हणतो ना त्या क्षणी किंवा तो क्षण असा आला, म्हणजे क्षण म्हणजे मोमेंट. क्षण, मोमेंट. नेक्स्ट आहे क्षेत्रफळ म्हणजे एरिया. क्षेत्रफळ, एरिया. पुढचं आहे तेव्हा. तेव्हा म्हणजे देन. तेव्हा, देन. नेक्स्ट आहे तेलकट. तेलकट म्हणजे ऑइली. काही वेळेला आपण म्हणतो ना की हे फूड खूप तेलकट, हे खूप फूड ऑइली आहे. भजी खूप ऑइली झालेली आहे, सो तेलकट, ऑइली. नेक्स्ट आहे पायरी पायरीने म्हणजे स्टेप बाय स्टेप. नेक्स्ट आहे पायरी पायरीने, स्टेप बाय स्टेप. म्हणजे उदाहरणार्थ आपलेच घ्या. अल्पनिता शोमधून आपण आधी 1 to 50 पार्ट्समधून इंग्रजी शिकलो,
ग्रामर शिकलो. आता स्टेप बाय स्टेप आपण पुढे जातोय. म्हणजे आता आपण काय करतोय, इंग्रजी बोलण्यासाठी आपलं व्होकॅब्युलरी वाढवतोय. सो स्टेप बाय स्टेप, पायरी पायरीने स्टेप बाय स्टेप. नेक्स्ट आहे पराजित किंवा पराभूत, त्याला म्हणतात डिफिटेड. पराभूत किंवा पराजित म्हणजे डिफिटेड. पुढचं आहे देशप्रेमी. देशप्रेमी म्हणजे पॅट्रियट. देशप्रेमी पॅट्रियट. नेक्स्ट आहे दुकानदार म्हणजे शॉपकीपर. दुकानदार, शॉपकीपर. ध्येय म्हणजे गोल. ध्येय म्हणजे गोल. पुढचं आहे तेव्हापर्यंत म्हणजे टिल देन. तेव्हापर्यंत, टिल देन. नेक्स्ट आहे टेकडी, हिल. त्या टेकडीच्या पलीकडे माझे गाव आहे. सो टेकडी म्हणजे हिल. नेक्स्ट आहे जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. आपण काही वेळेला म्हणतो ना, तुला आता जबाबदारीचे भान असले पाहिजे, म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. ही तुझी जबाबदारी आहे, ही तुझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पुढचं आहे खोडी. खोडी म्हणजे मिसचिफ. खोडी करणे किंवा मस्ती करणे. सो खोडी म्हणजे मिसचिफ. तर मित्रांनो, आपण एक शब्द 2 वेळा वाचलाय, म्हणजे 2 वेळा शिकलोय. ठीक आहे. तर आता पटकन एक रॅपिड फायर होऊन जाऊन देत, म्हणजे तुम्हालाही कळेल की आपल्याला 30 पैकी किती मार्क मिळालेत. चला तर स्टार्ट करूयात पटकन. तुम्ही सुद्धा पटापट उत्तरं द्या. स्टार्ट. अक्कल, कॉमन सेन्स. इतर, अदर्स. आकर्षक, अट्रॅक्टिव्ह. घाम, स्वेट. भरपूर, प्लेंटी. ठळक, बोल्ड. दगडफेक, स्टोन पेल्टिंग किंवा स्टोन थ्रोईंग. नियुक्त, अपॉइंटेड. पुढे, नेक्स्ट. बडतर्फ, डिसमिस. बढती, प्रमोशन. लपंडाव, हाईड अँड सीक. वेडेपणा, मॅडनेस. शुद्धीकरण, प्युरिफिकेशन. सीमा किंवा सरहद्द, बाउंड्री. सावध, काय म्हणतात, कॉशियस. स्थलांतर, मायग्रेशन. क्षण, मोमेंट. क्षेत्रफळ, एरिया. तेव्हा, देन. तेलकट, ऑइली. पायरी पायरीने स्टेप बाय स्टेप. पराभूत किंवा पराजित, डिफिटेड. देशप्रेमी, पॅट्रियट. दुकानदार, शॉपकीपर. ध्येय, गोल. तेव्हापर्यंत, टिल देन. टेकडी, हिल. जबाबदारी, रिस्पॉन्सिबिलिटी. खोडी, मिसचिफ. मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला 30 पैकी किती मार्क मिळाले. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या नेक्स्ट पार्टमध्ये अजून दुसरे व्होकॅब्युलरी वर्ड्स घेऊन. धन्यवाद. जाण्याआधी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब देखील करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.